सृजन विरार निर्मित या सांज मैफिलीची या नव्या मराठी भावगीताचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी वसई येथे उत्साहात पार पडला. श्रद्धा प्रभू म्हणजेच धनश्री यांच्या काव्याला संगीतकार संदीप फाटक यांनी संगीतबद्ध करून गायिका प्रज्ञा गावंड यांनी गायलेले हे गीत या सांज मैफिलीची सरली कथा जरी लेखिका श्रद्धा प्रभू म्हणजेच धनश्री यांनी गाण्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी सी ए श्रद्धा प्रभू. आज मी तुमच्याशी संवाद साधते तो एका नवीन भावगीताच्या रिलीजच्या निमित्ताने. सृजन विरार या यूट्यूब चॅनलवर मी लिहिलेलं नवीन गाणं आज प्रकाशित झालं आहे. इथे डी फॅक्टरीमध्ये श्रीयुत नितीन म्हात्रे यांच्या हस्ते या गाण्याचं प्रकाशन करण्यात आलं. सृजन विरार ही संस्था 2012पासून वसई विरारच्या परिसरात सातत्याने सांस्कृतिक वातावरणाची रुजवात करण्यात कार्यरत आहे. संदीप फाटक सर, मी स्वतः आणि आमची संपूर्ण टीम यांच्या कोऑर्डिनेशनमधून सृजन विरारच्या माध्यमातून अनेक नवनवीन प्रयोग आम्ही करत असतो. वसई विरारमधल्या बहुतांश लोकांना ते माहितीसुद्धा आहेत. या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर गीतकार म्हणून माझं हे 4थं गाणं आहे. माझा मूळ पिंड गायिकेचा आहे. मला बरेच लोक गायिका म्हणूनही ओळखतात. सृजन विरारच्याच यूट्यूब चॅनलवरती मी लिहिलेली आधीची 2 गाणी जी रिलीज झालेली आहेत ती गाण्याचं भाग्य मलाच मिळालेलं आहे. आणि याआधी मी लिहिलेलं एक गाणं जे हिंदी गाणं आहे ते माझे सुगम संगीताचे गुरु अशोक कीर्तने यांच्या यूट्यूब चॅनलवरती प्रकाशित झालेलं आहे. अशोक कीर्तने यांच्याकडनं साधारण वयाच्या मला वाटतं 12-13 वर्षापासून मी सुगम संगीताचं शिक्षण घेते. आणि साधारण तेव्हापासूनच कुठेतरी असे गाण्याचे संस्कार झालेले आहेत की एखाद्या गाण्याचा अभ्यास करताना गाण्याची चाल किंवा गायकाने ते गाणं कसं गायलं आहे या खूप नंतरच्या गोष्टी सगळ्यात आधी तुम्हाला काव्य समजून घेता आलं पाहिजे. मी एकदम प्रांजळपणे सांगू इच्छिते की मी फार काही काव्यसंग्रह वाचलेले नाही आहेत, पण अवांतर वाचन माझं भरपूर आहे. आणि याचं श्रेय मला माझ्या आईवडिलांना द्यायचं आहे की मी अगदी 3री-4थीत असल्यापासून त्यांनी उत्तम साहित्याचं वाचन मला करायला लावलं. वाचनाची आवड निर्माण झाली, त्यातूनच भाषा समृद्ध होत गेली. सृजन विरारच्या भरपूर कार्यक्रमांच्या संहिता लेखनाच्या निमित्ताने मला लिखाण करायची सुद्धा संधी मिळाली. आणि कुठेतरी हे जाणवायला लागलं की मला जरा बऱ्यापैकी लिहिता येतं. मग गद्याकडून पद्याकडे हा प्रवास व्हायला आणि नुसतं लिखाण न राहता त्याला थोडंसं काव्याचं स्वरूप आलं. आणि संदीप फाटक सर, ज्यांना मी गाण्यातले दुसरे गुरु मानते अशोक कीर्तने यांच्यानंतर, त्यांनी मला ही कायम संधी दिली की मी लिहिलेल्या गाण्यांना, एका गाण्याला त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलं आहे, माझ्या मनी चेहरा तुझा असं त्या गाण्याचं नाव आहे. दुसरं गाणं तुझ्यानी माझ्या गाठी भेटी हे मीच लिहिलं आहे. मीच पहिल्यांदा ते गाणं संगीतबद्ध करायचा तेव्हा प्रयत्न केला होता आणि त्या गाण्यात मी गायलेसुद्धा होते. ही दोन्ही गाणी सृजन विरारच्या चॅनलवर उपलब्ध आहेतच. आणि आता सृजन विरारच्या चॅनलवरती सृजन विरार ओरिजिनल्स या प्लेलिस्टमध्ये आज ॲड झालेलं या सांज मैफिलीची हे 5वं गाणं, हे सुद्धा माझ्याकडून लिहिलं गेलं आहे. याची मला अतिशय, मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. आग्रह असतो. तुझ्यानी माझ्या गाठी भेटी असं त्या गाण्याचे शब्द होते. आणि साधारण चाल अशी होती, तुझ्यानी माझ्या गाठी भेटी क्षणिक पाहुण्या होनी ती घट्ट तयाना धरू पाहता वाळू समत्या निसटुनी जाती तुझ्यानी माझ्या गाठी भेटी.